खेळताना, तर त्यांच्या विरोधात भाऊ स्पोर्ट्स माडखोल क्रिकेट संघ, ज्यानं संपूर्ण क्रीडा विश्वात अंडरआर्म बॉक्स क्रिकेटमध्ये या वर्षीचा सीझन बऱ्याच अंशी गाजवला, सजवला आणि नटवला, या मातब्बर संघाच्या विरोधात एक माऊली स्पोर्ट्सचा संघ. हा सामना असेल निश्चित पाहण्याजोगा. दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा. मी विनंती करतो आमच्या मान्यवरांच्या कक्षात उपस्थित असलेले सन्माननीय कल्याणजी पारकर सर, मेहुलजी धुमाळे साहेब आणि शैलेशजी तांबे साहेब, आपल्या त्रिमूर्तींना आपल्या तिघांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये या दोनही संघांना पहिल्या उपांत्य फेरीच्या लढती दरम्यान शुभेच्छा देऊयात. नाणेफेक आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये करूयात. मी विनंती करतो प्रथमतः या त्रिमूर्तींचं आपण स्वागत करूयात. पहिली उपांत्य फेरीची लढत भाऊ स्पोर्ट्स माडखोल कर्णधार एका बाजूला, दुसऱ्या बाजूला माऊली स्पोर्ट्स ओसरगाव कर्णधार. मी विनंती करतो कल्याणजी पारकर साहेब, आपण नाणेफेकीसाठी दोनही कर्णधारांच्या समवेत या सामन्याची नाणेफेक करूयात. दोनही कर्णधार, आपण कुठेही जायचं नाहीये. मान्यवरांना धन्यवाद देऊन विनंती, मान्यवर आपण कृपया आमच्या मान्यवरांच्या कक्षात स्थानापन्न व्हावं. अर्थातच भाऊ स्पोर्ट्स माडखोल क्रिकेट संघ नाणेफेक जिंकतोय. भाऊ स्पोर्ट्स माडखोल क्रिकेट संघ, काय असेल आपला निर्णय आणि कसं पाहताय या सेमीफायनल पासून मानाच्या अभिमानाच्या क्रिस्टल ट्रॉफीकडे? आम्ही म्हणाल आता आम्ही क्षेत्ररक्षण निवडलेले आहे आणि आम्ही कदाचित 5 ओव्हरचा सामना असेल आणि आम्ही 30च्या त्यांना रोखण्याचा कालचा विचार केला तर बॅटिंग करणं इकडे तसं कठीण आहे ते दिसायला गेलं आहे. तर बघायला गेलं तर आम्ही कमीतल्या कमी रोखण्याचा प्रयत्न करू. चांगली फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षकांचा भरणा आहे आपला संघ भाऊ स्पोर्ट्स माडखोल. भाऊ तायशेटे सरांचा मालकी तत्वातील हा सामना, हा संघ संपूर्ण बॉक्स क्रिकेटमध्ये अधिराज्य गाजवतोय. मात्र या स्पर्धेमध्ये या टर्फ विकेटवर खेळताना काही वेगळे पण जाणवत आहे का? असं वेगळं असं काय वाटत नाही, पण जरा असं इकडे कठीण अशी सिच्युएशन वाटते जरा खेळताना. पाहायला गेलं तर टफ क्रिकेट असं खेळलं वाटतं वेगवेगळ्या मैदानावर, कारण पाहता गेलं तर सगळीकडे मातीची विकेट असते आणि इकडे बघितलं तर पूर्ण सिमेंटचं असं खेळल्यामुळे जरा असं वेगळं असं. समोरचा संघ बघितला तर ओसरगावातील 7 खेळाडू आहेत. या खेळाडूंना आपण बऱ्याच स्पर्धांमध्ये ज्यांच्या विरोधात आपण खेळलाय, कोणत्या खेळाडूंवर आपला विशेष लक्ष असेल आणि कोणाच्या विरोधात चांगली कामगिरी करण्यासाठी आपल्याला प्रेरित होता येईल? आम्ही आता प्रयत्न केला तर बघितलं तर कालच्या पहिल्या विषयी विचार केला तर कृष्णा मडव याचं नाव जरा उंचावर आहे, त्यामुळे कृष्णा मडवला आम्ही जर भेटलो तर आम्ही त्यांना सहज विजय करू शकतो. धन्यवाद, खूप खूप शुभेच्छा. भाऊ स्पोर्ट्स माडखोल नाणेफेक जिंकतोय. त्यांच्या विरोधात माऊली स्पोर्ट्सचा कर्णधार यश परब याआधी आपण व्यक्त झालाय. व्यावसायिक क्रिकेट संघाच्या विरोधात ओसरगावातील 7 खेळाडूंचा संघ घेऊन या स्पर्धेमध्ये आपण दाखल झालाय. कसा विचार करताय या सामन्याकडे आणि महांतिम विजेतेपदाकडे? आम्ही चांगली फलंदाजी दाखवण्याचा प्रयत्न करू. 5 ओव्हरमध्ये जास्तीत जास्त रन कुटण्याचा देखील प्रयत्न असेल आणि समोरचा संघ देखील तुल्यबळ आहे. सिंधुदुर्गातले सगळ्यात मोठी नावं समोरच्या संघात असेल, त्यांची रिस्पेक्ट घेऊन आम्ही आमचा चांगला खेळ दाखवू. धन्यवाद. खूप साऱ्या शुभेच्छा दोनही संघांना. आपण जोडले जाऊयात सोनू मोंडकर सरांसोबत लाईव्ह ॲक्शनसाठी. मात्र तत्पूर्वी एक बाईट होणं अपेक्षित आहे. योगेश मेस्त्री आपल्याला निमंत्रण आहे या स्पर्धेचं औचित्य साधत. योगेश मेस्त्री हे नाव एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्यात. सिंधुदुर्ग टेनिस क्रिकेट विश्वातील आणि खास करून अंडरआर्म बॉक्स क्रिकेटमध्ये, मग ते लॉक हँड असू देत किंवा फ्री स्टाईल असू देत, योगेश मेस्त्रीचं नाव खूप
सर्वदूर पसरवलेला आहे, एक वलयांकित स्टार कास्ट. मात्र योगेश, या टर्फ विकेटवर खेळताना कसा आहे अनुभव? या विकेटवर खेळताना चांगलंच वाटतंय, कारण मातीच्या विकेटवर बॉल थोडा थांबून वगैरे येतो आणि सिमेंट विकेटवर खेळताना बॉल पटकन येतो. योगेश, टर्फवर आपण लॉनवर देखील खेळलात, मातीच्या पिचवर खेळलात आणि सिमेंट पिचवर देखील खेळताय. मात्र सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बऱ्याच मोठ्या स्पर्धांचा विचार केला तर काय सांगाल ट्रिपल एस स्पोर्ट्स कणकवली आयोजित ट्रिपल एस चषक 2025 बद्दल? आयोजन तर चांगलंच केलेलं आहे, कारण पावसाळी सीझनमध्ये बॉक्स क्रिकेट स्पर्धा भरवणं भरपूर कठीण होऊन जातं. तर आम्ही पण यंदा टुर्नामेंट भरवली, आम्हाला पण प्रॉब्लेम झाला. त्याच्यानंतर आम्ही हॉलमध्ये अरेंज केली ती आणि त्यानंतर यांनी आयोजन वगैरे चांगलंच केलेलं आहे, मैदान पण व्यवस्थित आहे. धन्यवाद योगेश. 1 मिनिट. यस, जो माझ्यासमोर स्क्रीनवरती माणूस दिसतोय 2025 मध्ये त्याच्या नावावरती तब्बल 10 मालिकावीर आलेत, 2 बेस्ट बॅटर आणि सर्वात मोठी गोष्ट जर कोणती असेल, अंडरआर्म बॉक्स क्रिकेट मधील पहिली बाईक जर कोणी जिंकली आहे आपल्या जिल्ह्यामधून तर वन मॅन शो, वन मॅन आर्मी मिस्टर योगेश आपल्या समवेत आहेत. योगेश, खूप मोठं तुझं मी नाव ऐकलंय, मालवणवरून तू या स्पर्धेला दाखल झालाय. तुला काय वाटतंय या संपूर्ण स्पर्धेचा विचार करायला गेला, समोर तुझ्या तेवढाच मातब्बर संघ आहे, तर काय सांगशील या समोरच्या टीम बद्दल? समोरची टीम लॉकआउटमध्ये चांगलीच खेळते. ओसरगाव म्हटल्यावर रुपी मोरे पण त्याच गावातून तिथलाच प्लेअर आहे, त्यामुळे ते पण चांगलेच खेळते. ओके, थँक्यू योगेश. जास्त वेळ नाही घेणार आहे, अजून एक फक्त 1 मिनिटचा प्रतीक पाटील. यस मिस्टर प्रतीक पाटील, माझा खूप आवडता आणि चाहता आहे मी त्याचा प्रतीक पाटीलचा, कारण प्रतीक पाटीलने मला देखील खूप प्रेम दिलं आणि तसंच या संपूर्ण बॉक्स क्रिकेटला खूप सारे प्रेम दिले. प्रतीक पाटील देखील सध्या टच मध्ये आहे, तब्बल 11 मालिकावीर त्याच्या नावावरती दाखल आहेत आणि जास्त क्रिकेट त्याच्या माध्यमातून खेळलं जात नाहीये. तरी देखील प्रतीक, तुला काय वाटते स्पर्धेमधील, तुला अनोखं असं काय वाटतंय वेगळं? प्रथमतः पहिलं ट्रिपल एस जी स्पर्धा भरवली, पावसाळी क्रिकेट होतं, पावसाळी क्रिकेटमुळे शक्य होत नाही जसं आमचा कॅप्टन बोलला. पण मी 1 महिना ह्या क्रिकेटमध्ये बसणं थोडं वंचित झालो, कारण काय लास्टच्या टुर्नामेंटला क्रिकेट खेळणार होतं नाही. मी त्याला सूरजला पण एकच बोललो की अरे तू लेट का भरला टुर्नामेंट, कारण मी टचमध्ये होतो 3 महिने, मी 1 महिना गॅपच टाकली आहे. मी जास्त गावी इकडे तिकडे असायचो, ठीक आहे. तसं पण मला एक सांगायचं वाटतं की माझ्या संघाने इथपर्यंत बाजी देवली, कारण वन मॅन शो कधी कोण करतच नाही. माझ्या टीमने इथपर्यंत मला इथं पोहोचवलं. आणि सर्वप्रथम मी शिक्षक असल्यामुळे माझ्या विद्यार्थ्यांचं पण प्रेम भरपूर आहे माझ्यावर, त्यामुळे त्यांची पण इच्छा असते कधी कधी यूट्यूबला ते पण मॅच बघतात. तसंच मी जर ट्रॉफी जिंकली तर डेडिकेट करू शकतो माझ्या विद्यार्थ्यांसाठी आणि माझ्या टीमसाठी आणि माझ्या सपोर्ट सिस्टमसाठी. ओके, आणि ह्या वर्षी क्रिकेट खेळण्यामध्ये एक सांगायचं वाटतं की क्रिकेट स्पर्धेमध्ये जे कॉमेंटेटर असतात तेच हे क्रिकेट पूर्णपणे हिट करतात, फेमस करतात आणि त्या प्लेयरांना प्रोत्साहन पण तेच देतात. त्यामुळे त्यांच्यासाठी एकदा टाळ्या वाजवूया. आणि माऊली ओसरगावबद्दल एक सांगतो. माऊली ओसरगावबद्दल एक सांगत होतं की हे पण प्लेयर तयार होण्याच्या मागे पण एक रिझन असतं, कारण एवढे प्लेयर तयार होणं, एकाच वाडीमधले संघ ह्या स्टेजला सेमीफायनलला येणं साधी गोष्ट नाही आहे. पण त्यासाठी रुपी मोरेला, कारण कॅप्टन त्यांनी रुपी मोरे, कारण त्यांनी ह्या संघाला चालून दिलं आणि ते आजपर्यंत रुपी मोरे नसताना पण आज सेमीफायनलला गेले, त्यामुळे यांचे कौतुक वाटते. तसंच बेस्ट ऑफ लक, तुम्ही पण चांगलं क्रिकेट खेळा. तसंच ट्रिपल एस लाईव्हला पण चांगल्या प्रकारे सपोर्ट द्या, सबस्क्राईब करा. आजपर्यंत क्रिकेट स्पर्धा भरवली यूट्यूब लाईव्हच्या माध्यमातून क्लिअर आणि स्पष्ट झूम ह्या ट्रिपल एस लाईव्हच्या मार्फत झालेला आहे, त्यांचे पण धन्यवाद. चला, ओके, ठीक आहे, थँक्यू. जास्त वेळ घेणार नाहीये, थोड्याच वेळात पहिली सेमीफायनलची मॅच ट्रिपल एसच्या माध्यमातून ती स्पर्धा रंगते. थोड्याच वेळात आपण लाईव्ह ऍक्शन करूया, थोडासा वेळ आहे तोपर्यंत. येस प्लेयर्स रेडी व्हा. धन्यवाद सोनू सर. आपण जोडले जाऊयात आमच्या व्यासपीठावर. मान्यवरांच्या मांदियाळीमध्ये आपण हा सत्कार समारंभ संपन्न करत आहोत. ट्रिपल एस स्पोर्ट्स कणकवलीच्या वतीनं आमच्या व्यासपीठावर सन्माननीय कल्याणजी पारकर साहेब उपस्थित आहेत. आपण त्यांचा यथोचित स्वागत सत्कार करूयात. मी विनंती करतो ग्रामपंचायत सदस्य राहुलजी आंगणे यांना, उसरगावचे ग्रामपंचायत सदस्य आणि या स्पर्धेचे प्रमुख आयोजकांपैकी एक राहुल आंगणे यांना आपल्या शुभ हस्ते आपण कल्याणजी पारकर साहेबांचा यथोचित मानसन्मान आपण करत आहोत.
त्यानंतर या स्पर्धेचं औचित्य साधत आमच्या व्यासपीठावर सन्माननीय मेहुलजी धुमाळ साहेब यांचा देखील आपण यथोचित स्वागत करण्यासाठी परत एकदा विनंती करतोय. सूरज कदम यांना, सूरज आपल्या शुभ हस्ते आपण हा स्वागत संपन्न करूयात. तदनंतर राहुल आंगणे यांना परत एकदा विनंती आपण सन्मान करूयात. शैलेशजी तांबे सर पेशाने उपक्रमशील शिक्षक आहेत. केयूस हायस्कूलचं धुरा आपल्या खांद्यावर यशस्वीरित्या पार पाडत असतानाच सिंधुदुर्ग जिल्ह्याचे लाडके भाऊजी ही देखील ओळख, उत्कृष्ट निवेदक, उत्कृष्ट सूत्रसंचालक आणि समालोचक या त्रिवेरी भूमिकेत देखील शैलेशजी तांबे सर आपलं देखील मनस्वी स्वागत. मान्यवरांचं आमच्या व्यासपीठावरून या स्पर्धेच्या निमित्तानं हार्दिक सहर्ष स्वागत करत भाऊ स्पोर्ट्स माडकोल नाणेफेक जिंकतोय, स्वीकारतोय क्षेत्ररक्षण, तर माऊली स्पोर्ट्स ओसरगाव येईल. प्रथम फलंदाजीसाठी मायक्रोफोनवर आवाज बदलूयात, अर्थातच आवाज ऐकूयात. पहिल्या उपांत्य फेरीतील लढतीसाठी मिस्टर सोनू मोंडकर, मॅन फ्रॉम शिरगाव देवगड. येस, थँक्यू सर. वेलकम बॅक. श्री साई स्पोर्ट्स कणकवली आयोजित अंडरआर्म बॉक्स क्रिकेटची एक मोठी स्पर्धा आपण अनुभवणार आहोत आणि हा अंतिम दिवस आणि अंतिम दिवसामधील मेगा सेमीफायनलचा थरार या दोन टीम मध्ये. एका बाजूला संघ दाखल झालाय उसरगाव वरून, तर दुसऱ्या बाजूला भाऊ स्पोर्ट्स माडकोलचा संघ. आणि भाऊ स्पोर्ट्स माडकोल या टीमचा विचार करायला गेला तर दर्जेदार तुम्हाला बॅटर्स, बॉलर, क्षेत्ररक्षक अशी खूप साऱ्या मोठ्या मोठ्या खेळाडूंची नावं असणारा संघ दाखल झालाय. त्यामध्ये तुम्हाला मिस्टर बादशाह पाहायला भेटेल, यश नाईक, त्यानंतर योगेश पाहायला भेटतोय, मिस्टर परफेक्ट प्रतीक पाटील, यश कार्ड पाहायला भेटेल. त्यानंतर शिरगावचं वंडर बॉय मिस्टर आकाश साडम देखील या टीम मध्ये तुम्हाला पाहायला भेटेल. दुसऱ्या बाजूने विचार करायला गेला तेवढेच मातब्बर खेळाडू तुम्हाला स्क्रीनवरती पाहायला भेटतील. मिस्टर बाबू मडव, त्यानंतर हर्ष सोनार आणि यश परब अशी जोडी, म्हणजे एक दर्जेदार मॅच असेल यात काही शंका नाहीये. चला पंच आपल्या जागेवरती चला, आपल्याला तोरी सामना सुरू करायचा आहे. यस, पहिली सेमीफायनलची मॅच आपण अनुभवणार आहोत. भाऊ स्पोर्ट्स माडकोल विपक्ष ओसरगाव या दोन टीम मध्ये. दोन्ही संघ पाहायला गेले तर तुम्हाला दर्जेदार संघ पाहायला भेटत आहेत. या पहिल्या सेमीफायनलच्या मॅचच्या अगोदर आपण आपले महाराज यांना वंदन करूया. श्री छत्रपती शिवाजी महाराज की धन्यवाद. यस, ऍक्शन ऑन होईलच तुम्हाला थोड्याच वेळात पाहायला भेटेल. कोणता संघ मेगा फायनल मध्ये खेळताना पाहायला भेटेल त्यासाठी लढत असेल. दर्जेदार आयोजन तुम्हाला पाहायला भेटते. यामध्ये प्रमुख नाव जर आपण घ्यायला गेले ना तर सूरज, त्यानंतर राहुल आग्ने, रुपी मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली ही स्पर्धा आपण अनुभवतोय. कारण एवढं मोठं आयोजन करणं सोपं नाहीये आणि कणकवली सारख्या मोठ्या शहरामध्ये एवढं मोठं आयोजन, प्रथमतः तब्बल 40,000 रुपयाची अंडरआर्म लॉकॅनची स्पर्धा, हे स्वप्न साकारलं गेलं होतं मागच्या वर्षीच आणि हे स्वप्न मात्र 2025 मध्ये पूर्ण झालंय. त्यामध्ये एस के स्पोर्ट्स कणकवली यांनी देखील खूप आम्हाला योगदान दिलेत. त्याचे मालक स्वतः सूरज तुम्हाला पाहायला भेटतील. ग्रँड फायनल आणि एक मोठा दिवस आणि या मोठ्या दिवसामधील पहिला सामना हे दोन मातब्बर संघ. एक संघ आमच्या स्पर्धेमध्ये तब्बल सावंतवाडीवरून दाखल झालाय.
माऊली स्पोर्ट्स ओसरगाव या टीमचा संघ मालक मयूर राणे, मयूर सावंत, माफ करा, मयूर सावंत. तसंच भाऊ स्पोर्ट्स स्मार्टकोल या टीमचा संघ मालक. तब्बल भाऊ स्पोर्ट्स स्मार्टकोल असं संघ 7 ते 8 वर्ष सलग आपल्याला क्रिकेटच्या मैदानावरती पाहायला भेटतात. भाऊ ताई शेटे यांचा तो संघ या मोठ्या स्पर्धेमध्ये दाखल झालाय. गोलंदाजी मार्कवरती त्याच्या नावावरती सध्याचा विचार करायला गेला तर 11 मालिकावीर त्याच्या नावावरती आहेत. 4 बेस्ट बॉलर आणि 2दा उत्कृष्ट फलंदाज झालाय. एक मोठा गोलंदाज मॅन फ्रॉम सावंतवाडी मिस्टर प्रतीक पाटील. स्ट्राईक एंडला यश परब. पहिला चेंडू या मॅच मधील. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊन त्या पहिल्या मॅच साठी. अंतिम दिवस, पहिला चेंडू, ऍक्शन ऑन झाली आहे. राईट आर्म राऊंड द विकेटचा मारा. फुलर चेंडू ड्राईव्ह केलाय, एक धावा वाईड केली जाते. आकारला चेंडू बीट करून जातोय, एक धावा. सुरुवात झाली आहे, श्री गणेश केला जातोय यशच्या माध्यमातून. पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू होता, बाईच्या स्वरूपामध्ये एक धावा वाईड केली जाते. टीमची धावसंख्या दिसते 2 धावा धावफलकावरती. अजून एक ओव्हरपेच चेंडू, अजून एक देखना फटका पाहायला भेटतोय. याही चेंडूवरती एकदा वाईड केल्या जात आहेत. 3 चेंडूचा खेळ माघारी परतलाय. धावसंख्या दिसते 3 धावा धावफलकावरती. पंचांचा इशारा नोचा आलाय, एक धावा ऍड केली जाईल. एका धावाने टीमची धावसंख्या दिसते 4 धावा धावफलकावरती. 3 चेंडूचं काही समाप्त झालाय. तरचे दाट तुम्हाला आयोजन पाहायला भेटतंय. एक मोठी स्पर्धा आणि या मोठ्या स्पर्धेतील अंतिम टप्पा. आणि कणकवलीमध्ये अनेक सारे स्पर्धा होतात. मोठमोठ्या स्पर्धांमध्ये या स्पर्धेचं नाव देखील आदराने घेतलं जाईल. षडपला चेंडू, यावेळी मात्र गती दाखवली आहे. वेगवान चेंडू फेकला जातोय प्रतीक पाटीलच्या माध्यमातून. प्रतीकच्या रेस्टमध्ये ताकद आहे आणि ताकद या चेंडू मागे दाखवली आहे. फुलटॉस चेंडू होता, याही चेंडूवरती एक धावा वाईड केली जाते आणि टीमची धावसंख्या दिसते 5 धावा धावफलकावरती. अजून एका चेंडूचा खेळ बाकी आहे. डिसिजन पेंडिंग अजूनही आमच्यापर्यंत येणं बाकी. या चेंडू मागे काय झालंय? एक धावा ऍड केली जाते. येस, एका धावाने टीमची धावसंख्या दिसते 5 धावा धावफलकावरती. अंतिम चेंडू, या चेंडूवरती एक धावा ऍड केली जाते. पहिल्या 6 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. 6 चेंडूच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या दिसते 6 धावा धावफलकावरती. गोलंदाज कोणता येईल ते देखील पाहणं तेवढंच योग्य असेल. दरम्यान मॅच मध्ये पहिल्या 6 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. अद्याप 6 चेंडू मागे फक्त 6 धावा खर्च केल्या जात आहेत. येस, अजून एक स्टार कास्ट गोलंदाज तुम्हाला पाहायला भेटेल. मॅन फ्रॉम सावंतवाडी मिस्टर यश गाड. आणि यश गाडचं पाहायला गेलं तर 2025 मध्ये तब्बल 6 वेळा बेस्ट बॉलरचं किताब त्याच्या नावावरती दाखल आहेत. 4 वेळा मालिकावीर झालाय. तोच गोलंदाज तुम्हाला का सावंतवाडी मधून कणकवली नगरीमध्ये आलाय. यश गाड हे देखील एक मोठं नाव बॉक्स क्रिकेटमध्ये पाहायला गेलं तर. कारण यश गाडचं कौतुक अनेक वेळा केलं जाते, कारण एक मोठं नाव. आणि या दरम्यान श्री साई स्पोर्ट्सच्या माध्यमातून तुम्हाला लाईव्हच्या माध्यमातून तुम्हाला पाहायला भेटतोय पहिला चेंडू. फुलर चेंडू फेकला जातोय, एक धावा ऍड केली जाते. ओरबी चेंडू फेकला जातोय. प्रथमेश नामक बॅटर स्ट्राईक एंडला पाहायला भेटतोय. षडपला चेंडू हुक केलाय, टॅपचा फटका आलाय. हे प्रेशर आहे. वेगवान जलद गतीने चेंडू फेकण्यामध्ये माहिर सावंतवाडी एक्सप्रेस या नावाने देखील प्रसिद्ध यश गाड. आई चेंडू थोडासा खाली राहिलाय. बॅटची लिडिंग एज लागली आहे. एक धावा ऍड केली जाते. एका धावाने टीमची धावसंख्या पाहायला भेटते 8 धावा धावफलकावरती. प्रेशर तुम्हाला या मॅच मध्ये पाहायला भेटेल. कारण प्रथमेशला देखील माहिती आहे मोठा सामना आहे. जिंकाल थेट तुम्हाला फायनलचं तिकीट दिलं जाईल. आणि त्याचमुळे की काय ह्या मोठा सामना हा देखील एक टॅपचा फटका येतोय आणि ताकद दाखवली जाते. का मला सावंतवाडी मधून मी कणकवलीमध्ये आलोय, का माझ्या नावावरती तब्बल 6 वेळा बेस्ट बॉलरचं किताब माझ्या नावावरती दाखल करून दिलंय. धावसंख्या स्थिर होते 8 धावा धावफलकावरती. यस इट इज वाईट चेंडू पंच घोषित करतायत धनंजय राणेच्या माध्यमातून. एका धावाने टीमची धावसंख्या पुसते 9 धावा धावफलकावरती. फुलर चेंडू दिशा तर दिली होती, एकच धावा ऍड केली जाते.
टीमची धावसंख्या दिसते 10 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक 2चा सांगता करून जाणारा चेंडू, अंतिम चेंडू या षटकातील. यश काट पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती. या चेंडूवरती एकदा वाईड केली जाते, म्हणजे 12 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. 12 चेंडूच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या पोहोचते नेल्सन फिगर, मॅजिकल फिगर 11 धावा धावफलकावरती. पहिले 2 षटकं पाहायला गेले तर वर्चस्व निर्माण केलंय माऊल स्पोर्ट्स स्मार्टकोल या टीमने. कमबॅक करावं लागेल माऊल स्पोर्ट्स ओसरगाव या टीमला, कारण मोठी स्पर्धा आहे. या स्पर्धेमध्ये जर आपण फायनली झाला, आपल्या नावाचा दबदबा निश्चितच तुम्ही अजून निर्माण करू शकता. त्यासाठी लढत असेल. 2 तालुक्यांमधील बॅटल तुम्हाला पाहायला भेटेल. कणकवली तालुका विपक्ष सावंतवाडी तालुका, आणि या 2 तालुक्यांमधील खूप मोठी नावं तुम्हाला स्क्रीनवरती पाहायला भेटत आहेत. पुन्हा एकदा मिस्टर परफेक्ट प्रतीक पाटील गोलंदाजी मार्कवरती पाहायला भेटेल. या टीमचा कॅप्टन स्वतः गौरव नाईक तुम्हाला पाहायला भेटतोय, गौरेश नाईक तुम्हाला पाहायला भेटतोय. क्षेत्ररक्षणाच्या माध्यमातून वारंवार फेरबदल करतोय, कारण त्याला माहिती आहे मोठा सामना, आणि या सामन्याचं चित्र काय घडेल काय बिघडेल थोड्या वेळात तुम्हाला समजून जाईल. हा देखील ओव्हरपेच चेंडू होता, दिशा दिली जाते. या चेंडूवरती एकच धावा ऍड केली जात आहेत. टीमची धावसंख्या दिसते 12 धावा धावफलकावरती. या चेंडूवरती एक धावा ऍड केली जाते. सुरेख 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 आणि सुरेख तुम्हाला चेंडू पाहायला भेटत आहेत. प्रतीक पाटील मिस्टर परफेक्ट या नावाने प्रसिद्ध. या चेंडूवरती एक धावा ऍड केली जाते. प्रत्येक चेंडू मागे एक धावा ऍड केल्या जात आहेत, आणि टीमची धावसंख्या पोहोचते तब्बल 14 धावा धावफलकावरती. संत गतीने सामने चालू आहेत. आजच्या दिवसातील पहिला चौकार षटकार कोण ठोकेल? चुकीला माफी नाहीये. इकडे मिस झालाय, यश गाड बीट झालाय. जिकडे एकच धाव भेटू शकली असती तिकडे मात्र 2 धावा ऍड केल्या जात आहेत. मात्र टॅपचा फटका आलाय. मग असं एकच धाव ऍड केली जाते. टीमची धावसंख्या पोहोचते 15 धावा धावफलकावरती. अंतिम एका चेंडूचा खेळ बाकी आहे. यश नामक बॅटर तुम्हाला स्ट्रायकिंग एंडला पाहायला भेटते. गोलंदाजी मार्गवरती मिस्टर प्रतीक. सुरेख चेंडू, यावेळी मात्र बादशाहचे 100% एफर्ट्स तुम्हाला पाहायला भेटलेत. मॅन फ्रॉम सावंतवाडी यश नाईक, बॉक्स क्रिकेट मध्ये बादशाह या नावाने प्रसिद्ध असणारा. 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 18 चेंडूच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या दिसते 17 धावा. उर्वरित 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 5 षटकांचे सामने खेळले जात आहेत. श्री साई स्पोर्ट्स कणकवलीच्या माध्यमातून एक मोठी स्पर्धा. या स्पर्धेचा विचार करायला गेला तर प्रमुख 3 नावे तुम्हाला पाहायला भेटत आहेत. त्यामध्ये राहुल आगणे, तसंच सूरज कदम आणि रुपी मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली स्पर्धा आपण अनुभवतोय. मागच्या वर्षीच या स्पर्धेचं स्वप्न बघितलं होतं, आणि ते स्वप्न मात्र 2025 मध्ये साकारलं जात आहे. SK स्पोर्ट्सच्या माध्यमातून अनेक सारे बक्षीस तुम्हाला पाहायला भेटतात. या संपूर्ण स्पर्धेचा विचार करायला गेला तर जुनी 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे. या 12 चेंडू मागे कितपत धावांचं योगदान देता येईल ते देखील पाहणं तेवढंच योग्य असेल, कारण प्रथमेशला माहिती आहे समोर देखील तेवढेच मातब्बर खेळाडू आहेत. नेक्स्ट हाफ मध्ये तुम्हाला प्रतीक पाटील, योगेश पाहायला भेटेल. यश गार्ड सारखा एक स्टायलिश बॅट्समॅन पाहायला भेटेल. त्यामुळे तुम्हाला या मॅच मध्ये या 12 चेंडू मागे चांगली बॅटिंग करावी लागेल. 12 चेंडूचा खेळ बाकी आहे. नवीन गोलंदाज येतोय स्क्रीनवरती मिस्टर अथर्व नामक गोलंदाज. मॅन फ्रॉम कुडाळ ओरोसचा खेळाडू तुम्हाला पाहायला भेटतोय मिस्टर अथर्व. प्रथमेश टू अथर्व. एक धाव वाईड केली जाते. याही चेंडूवरती 2 धावा ऍड केल्या जात आहेत. बॅकफुटचा पंच येतोय. या 2 धावाने टीमची धावसंख्या पोहोचते 20 धावा धावफलकावरती. Yes, it is. You miss. I will definitely hit. आणि अथर्वने करून दाखवलंय. बोल्ड आउटच्या माध्यमातून पहिला विकेटचं पतन केलं जात आहे. तसंच सँडी स्पोर्ट्सचे मालक संदेश पावसकर त्यांचं आगमन झालंय. आपण व्यासपीठावरती या. तसंच आपण पाहायला गेलं तर
सिंधुदुर्गामध्ये प्रथम तास लीग स्टेजच्या जर कोणी स्पर्धा भरवल्या असतील तर आचऱ्यावरून बिलॉंग झालेले आमचे जवळचे मित्र मुन्ना बांदिवडेकर यांचे देखील आगमन झाले. आपण व्यासपीठावरती या. लीग स्टेजच्या स्पर्धा जर आपल्या सिंधुदुर्गामध्ये प्रथमतः जर कोणी सुरुवात केली असेल तर यस बांदिवडे प्रीमियर लीग आणि ते बांदिवडे प्रीमियर लीगचे सर्व मुन्ना त्याचे देखील आगमन झालंय. या मॅच मध्ये आपण पाहूया. विनय येतोय स्ट्राइक एंडला. या चेंडूवरती एक धाव ऍड केली जाते. या एका धावाने टीमची धावसंख्या पोहोचते 21 धावा धावफलकावरती. अथर्व नामक गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती. ओव्हरपिच चेंडू यावेळी मात्र फटका चांगला आहे. 2 धावा ऍड केल्या जातात. सुरेख बॅटिंग. 23 धावा धावफलकावरती. षडवल्या चेंडू हुक केला. एकच धाव ऍड केली जाते. षटक क्रमांक 4 ची सांगत होते. 24 चेंडूच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या दिसते 24. 24 चेंडूचा खेळ समाप्त झालाय आणि या 24 चेंडूच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या देखील तुम्हाला 24 पाहायला भेटते. म्हणजे दर्जेदार मॅच आणि त्या मॅच मुळेच की काय हा प्रेशर तुम्हाला पाहायला भेटतोय. जुनी 6 चेंडूंचा खेळ बाकी आहे. फर्स्ट इनिंग मधील अंतिम 6 चेंडू आणि या 6 चेंडू मागे कितपत धावांचं योगदान यश आपल्या टीमसाठी देईल ते देखील पाहणं योग्य असेल. कारण नेक्स्ट हाफ मध्ये तुम्हाला खूप मोठे स्टार कास्ट बॅटर पाहायला भेटणार आहेत. परंतु ओसरगाव या टीमने जे करून दाखवलंय पहिल्या दिवशी अंडरडॉग या नावाने प्रसिद्ध या संपूर्ण स्पर्धेमध्ये हा संघ झालाय. असं वाटलं देखील नव्हतं की हा संघ तुम्हाला सेमीफायनल मध्ये पाहायला भेटेल. परंतु दर्जेदार खेळ त्यांच्या माध्यमातून तुम्हाला पाहायला भेटला गेला पहिल्या दिवशी आणि आज मात्र एका मोठ्या स्पर्धेमध्ये सेमीफायनल मध्ये पर्यंत प्रवेश केलाय. एकाच गावातील 7 खेळाडू तुम्हाला पाहायला भेटते त्या संपूर्ण मोठ्या स्पर्धेमध्ये. असा एकमेव संघ आमच्या स्पर्धेमध्ये दाखल झाला होता की एकाच गावामधून एकाच वाडीमधून तब्बल 7 खेळाडू तुम्हाला एका टीम मध्ये पाहायला भेटत आहेत. 24 चेंडूच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या पाहायला भेटली तर 24 धावा धावफलकावरती. अजूनही 6 चेंडूंचा खेळ बाकी आहे. अंतिम 6 चेंडू कोणता गोलंदाजी मार्कवरती पाहायला भेटेल ते देखील पाहणं तेवढंच योग्य असेल. यस मॅन फ्रॉम मालवण योगेश मेस्त्री याच्या नावावरती अंडरआर्म बॉक्स क्रिकेटमध्ये पहिली बाईक कोणी जिंकली असेल एकमेव असा खेळाडू असेल आपल्या सिंधुदुर्गामधील मिस्टर योगेश मेस्त्री तुम्हाला स्क्रीनवरती पाहायला भेटतोय. बॉक्स क्रिकेट मधील एक मोठं नाव. ज्या वेळी फ्री अँड बॉक्स क्रिकेटचं नाव घेतलं जातं त्यावेळी मात्र योगेशचं नाव हे आदराने घेतलं जातं. तोच योगेश तुम्हाला या दरम्यान लॉकॉनच्या स्पर्धेमध्ये पाहायला भेटतोय. काल देखील खूप मोठी नावं आपल्याला पाहायला भेटली होती. गोट्या कांबळी तसंच सोहेल शेख सारखा खेळाडू देखील या स्पर्धेमध्ये खेळून गेलाय. अंतिम 6 चेंडूचा खेळ बाकी आहे. यश नामक बॅटर स्ट्राइक एंडला. पहिला चेंडू आडव्या बॅटने टोलावलाय परंतु क्षेत्ररक्षण बघा मिस्टर बादशाह तुम्हाला पाहायला भेटतोय. पहिला चेंडू निर्धाव झालाय. अंतिम 5 चेंडूचा खेळ बाकी आहे. या फर्स्ट इनिंगचा विचार करायला गेला तर यावेळी देखील दर्जेदार क्षेत्ररक्षण मिस्टर परफेक्ट तुम्हाला स्क्रीनवरती पाहायला भेटलाय प्रतीक पाटीलच्या माध्यमातून. दर्जेदार क्षेत्ररक्षण त्यानंतर मात्र रनआउटच्या माध्यमातून विकेट फेकला जातोय. दुसरा विकेटचं पतन देखील झालंय. मात्र अंतिम 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे. मात्र मॅच मध्ये खूप ट्विस्ट येणार आहे. अंतिम 4 चेंडू या फर्स्ट इनिंग मधील. दर्जेदार आयोजन आणि त्या आयोजनाबरोबरच आपण या 2 दिवसांमध्ये दर्जेदार खेळ बघितला आहे. सर्व खेळाडू या स्पर्धेमध्ये आलेत. मोठमोठे खेळाडू तुम्हाला पाहायला भेटले आणि त्याचमुळे अंतिम टप्प्यामध्ये हा दिवस आलाय आणि अंतिम टप्प्यामधील पहिली सेमीफायनलची मॅच माऊली स्पोर्ट्स ओसरगाव विपक्ष भाऊ स्पोर्ट्स माडकुल्या 2 टीम मध्ये. पुन्हा एकदा योगेश मेस्त्री गोलंदाजी मार्कवरती. आई चेंडू सुरेख फेकला जातोय. थोडीशी गतीमध्ये परिवर्तन आणलं जाते. स्लोवर चेंडू फेकले जात आहेत. या चेंडूवरती एक धाव ऍड केली जाते. 25 धावा झाल्या धावफलकावरती. यावेळी मात्र मोठा फटका खेचायचा होता मारला होता रोखून परंतु या दरम्यान बॅटर होतोय बाद. यश परब बॅक टू द पवेलियन. अजून एक विकेटचं बदल झालंय.
न्यू बॅटर मिस्टर अक्षय तुम्हाला पाहायला भेटेल. धावसंख्या स्थिर होते. तब्बल 25 धावबलकावरती. कारण पाहिलं गेलं तर भाऊ स्पोर्ट्स माडखोलच्या संख्येकडे आपण पाहिलं गेलं तर 5 ते 6 खेळाडू तुम्हाला पाहायला भेटतात. व्यवसाय क्रिकेट सातत्याने खेळत असतात आणि त्याचमुळे की काय या मॅच मध्ये वर्चस्व निर्माण केलंय भाऊ स्पोर्ट्स माडखोल या टीमने. धावसंख्या स्थिर होते. 25 धावबलकावरती. अंतिम 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. योगेशने या ओव्हर मध्ये 4 चेंडू फेकलेत. फक्त एकच धावा खर्च केली गेली आहे योगेशच्या माध्यमातून. याही चेंडूवरती वाईट चेंडू पंच घोषित करतात. अजून एक धाव ऍड केली जाते. एका धावाने टीमची धावसंख्या पोहोचते 26 धावबलकावरती. फटका दर मोठा खेचायचा होता. कॉर्नर शॉट मारायचा फटका होता. फटका फसलाय. अक्षयची खेळी देखील समाप्त होते. धावसंख्या स्थिर होते. 26 धावबलकावरती. अंतिम एका चेंडूचा खेळ बाकी आहे. अंतिम एक चेंडू तुम्हाला पाहायला भेटेल. फर्स्ट इनिंगचा विचार करायला गेला तर योगेश मेसी तुम्हाला गोलंदाजी मार्कवरती पाहायला भेटतोय. न्यू बॅटर मिस्टर ओमकार नामक लेफ्ट हँडर बॅटर. अंतिम एक चेंडूचा खेळ बाकी आहे. 26 धावा झाल्यात. अंतिम चेंडू. आकाश साडम तुम्हाला स्क्रीनवरती पाहायला भेटलाय. बॅटर होते बाद. 5 षटकाचा खेळ समाप्त झालाय. 30 चेंडूच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या पोहोचते 26 धावा. म्हणजे 30 चेंडू आणि 27 धावांची गरज असेल. नेक्स्ट हाफ मध्ये काय घडेल काय बिघडेल हे बघण्यासाठी खूपच उत्सुकता भरली आहे. कारण नेक्स्ट हाफ मध्ये तुम्हाला मिस्टर परफेक्ट प्रतीक पाटील पाहायला भेटेल. सिंधुदुर्गचा बायकर मॅन योगेश धुरे देखील तुम्हाला पाहायला भेटेल. आणि नेक्स्ट हाफ मध्ये काय घडेल काय बिघडेल ते सांगण्यासाठी मायक्रोफोनवरती बदला होतोय. हिंदी मराठी हिंदीचा एक बुलंद आवाज मॅन फ्रॉम ओसेरगाव मिस्टर विवेक परबसर करतील. तोपर्यंत मी सोनू मोंडकर थोडा वेळासाठी रजा घेतोय. धन्यवाद. सन्माननीय शैलेशजी तांबे सर या स्पर्धेच्या निमित्तानं शुभेच्छा देण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहेत. विनंती करतोय शैलेशजी तांबे सर आपण या स्पर्धेच्या निमित्तानं आपण शुभेच्छा द्याव्यात. धन्यवाद. फक्त 2 मिनटं मित्रांनो. आमच्या ओसरगावातील आमच्या या सगळ्या मुलांनी विशेषतः सूरज आहे, राहुल आहे आणि रुपी आणि सर्व मुलांनी या ठिकाणी कणकवलीसारख्या शहरामध्ये ओसरगावच्या ग्रामीण भागातल्या मुलांनी एवढ्या सुंदर स्पर्धांचं आयोजन केलं त्याबद्दल आधी मी त्रिमूर्तींचं आणि त्यांना साथ देणाऱ्या सगळ्या टीमचं मनापासून हार्दिक अभिनंदन करतो. एकदा जोरदार टाळ्या वाजूया. उत्कृष्ट आयोजन. पहिलेच वर्ष आहे आणि शहरामध्ये अशा प्रकारचं राहुल आंगणे आमचे चांगले मित्र आहेत. आमच्या ग्रामपंचायतीचे सदस्य आहेत. राजकारणात आहेत पण त्याहीपेक्षा सामाजिक क्षेत्रात अतिशय पारकर साहेब चांगलं काम करत आहेत. ते राहुल आंगणे आहेत आणि असे सगळे आमचे मित्र आहेत. विवेकसारखा चांगला समालोचक आहे. मोंडकर सरांसारखे समालोचक आहे. तुम्हा दोघंही समालोचकांचं अभिनंदन करतो. दोन्ही स्पर्धकांना भरपूर शुभेच्छा देतो. या ठिकाणी सावंतवाडीचा संघ आहे, आमचा ओसरगावचाही संघ आहे. पुन्हा एकदा भरपूर शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी मी थांबतो. धन्यवाद. मायक्रोफोनवर आवाज ऐकूयात समालोचक पंकज लाड यांचा. हॅलो, स्वागतम सुस्वागतम. सर्वप्रथम माझी ओळख करून देतो. मी कुमार समालोचक पंकज लाड राहणार सायशी आणि या ठिकाणी मला समालोचन करण्याची संधी दिली आहे. श्री साई स्पोर्ट कणकवली एक मानाची प्रतिष्ठेची आपण स्पर्धा पाहतो आहोत. सेमीफायनल क्रमांक 1 आपल्या समोर दाखल आहे. सामना आपण पाहतो आहोत. त्या 2 संघांमध्ये
माऊली स्पोर्ट ओसरगाव विपक्ष माडखोल. दुसऱ्या डावला सुरुवात केली जाते. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज होतोय. पहिला चेंडू ऑफ साईडला खेळला, एक धाव घेतली जाते. स्ट्रायकिंगला आपण पाहिलं तर स्ट्रायकिंगला योगेश नामक फलंदाज दिसतोय, तर नॉन स्ट्रायकिंगला प्रतीक. चांगला पॉईंटला कटवला गेलाय चेंडू, एक धाव घेतली जाते. आणि संघाची धावसंख्या आपण पाहिली तर 2 या आकड्यावर आहे. गोलंदाजी मार्कवर ओमकार म्हणजे गणेशाचं नाव पुन्हा एकदा आपण पाहिलं तर 3 चेंडूवर प्रत्येक एक धाव घेतली जाते. या 3 धावांनी सांघिक धाव फलक 3 या आकड्यावर पोहोचलाय. 27 धावांचा पाठलाग करायचा. पंच मात्र 2 या समांतर करतील. पंचांचा सिग्नल येतोय. वाईड प्लस बोनस पॉईंट मध्ये 1 धावांचे टोटल 2 धावा ऍड केल्या जात आहेत. सर्व क्रीडा रसिक देखील मोठ्या संख्येने आले आहेत. युट्यूबच्या माध्यमातून देखील अनेक प्रेक्षक वर्ग जोडले असतील, त्यांचे देखील मी सहर्ष स्वागत करतो. ऑन साईडला चेंडू कटवला जातोय आणि संघाची धावसंख्या पोहोचली आहे 6 या आकड्यावर. आपण पाहिलं कालच्या दिवसापासून देखील सोनू मुंडकर सर, विवेक परब सर, ओसरगाव एक बुलंद आवाज देखील आपण पाहिला. शेवटचा चेंडू असेल पहिल्या षटकाची सांगता करणारा. चांगला फटका, वेगवान फटका होता, मात्र तेवढं सुरेख क्षेत्ररक्षण झालंय त्या ठिकाणी. कारण आपण पाहिलं तर बॉक्स क्रिकेट हा जोखमीचा खेळ असतो, जलद पद्धतीचा खेळ असतो. यामध्ये आपण स्वतःची काळजी घेऊन खेळायचं असतं, कारण बॉक्स क्रिकेटला देखील एक वेगळीच किमया प्राप्त झाली आहे. पहिल्या शतकाची सांगता झाली आहे. पहिल्या शतकाच्या समाप्तीकडे संघाची धावसंख्या आपण स्कोर कार्डवर पाहिली तर 8 या आकड्यावर आहे. 27 धावांचा पाठलाग करायचा आहे, त्यामध्ये 8 धावा तर झाल्या आहेत. मोठ्या संख्येने देखील आपण पाहतो व्यासपीठावर मान्यवर देखील उपस्थित झाले आहेत. कार्यक्रमाच्या यशासाठी सर्वांनी हात द्यावा. मान्यवरांच्या उपस्थित टाळ्यांनी प्रतिसाद द्यावा. एकदा जोरदार टाळ्या वाजवा मान्यवरांसाठी देखील, कारण एक मानाची प्रतिष्ठेची स्पर्धा आपण अनुभवतो आहोत. SS स्पोर्ट कणकवली एका मोठी एक मानाची आणि प्रतिष्ठेची स्पर्धा आपण पाहतो आहोत. कारण गेल्या वर्षी पाहिलेलं स्वप्न होतं आणि ते स्वप्न, कारण आपण केवळ स्वप्न पाहून ते उपयोग नसतं, तर ते सत्यात उतरवायचं असतं आणि ते स्वप्न आज साकार झाले 2025च्या सालामध्ये. कारण आपण पाहिलं तर कणकवली म्हणजे क्रिकेटची पंढरीच आहे जणू. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज होतोय हर्ष. स्ट्रायकिंगला आपण पाहिला, एक धाव घेतली जाते. एक धावेने स्ट्राईक रोटेट होतोय. स्ट्रायकिंगला आपण पाहिला गेलो तर सलामी गेलेला फलंदाज योगेश दिसतोय, कारण त्याच्या नावावर देखील एक बाईक देखील आहे. तो बायकर मॅन म्हणावा लागेल, कारण बॉक्स क्रिकेट मध्ये आपण कॅप्टन ऑफ सिंधुदुर्ग आपण म्हटले जातं रुपी मोरे याला, तो देखील नेक्स्ट मॅच साठी आपल्याला दिसेल, कारण त्याच्या नावावर देखील 221 मालिका वीर आहेत आणि या सीझन मध्ये 16 मालिकावर देखील मिळवल्या आहेत. पॉईंटला चेंडू कटवला जातोय, एक धाव घेतली जाते. सलग 3 चेंडूवर एक धाव घेतली जाते. सांघिक धावफलक 11 या आकड्यावर पोहोचलाय. असं वाटतंय काही शतकामध्ये हा सामना संपेल का? क्षेत्र कोणतेही असो, कष्टाला तुमच्या समोर पर्याय नाही आणि कष्ट प्रामाणिक असतील तर मात्र यशाला सुद्धा पर्याय नाही. तुम्हाला यश मिळवायचं असेल तो कष्ट आणि संघर्ष करावा लागेल. त्या प्रकारचा कष्ट आणि संघर्ष माडकोळी संघ करतो आहे. शेवटचा चेंडू असेल, सांघिक धावफलक देखील पोहोचलाय 13 या आकड्यावर. सुंदर नियोजन आयोजन पाहतो, दिमागदार आयोजन म्हणावं लागेल. एक मोठ्या रकमेची स्पर्धा, प्रथम क्रमांकाचं पारितोषिक 40,000 आहे. ते कोणाला मिळणार हे देखील आजच्या दिवसामध्ये आपल्याला समजणार आहेत. आपण पाहिलं तर चषकांमध्ये देखील संवाद सुरू आहे. पहिली ट्रॉफी मध्ये मी कोणाकडे जाणार, दुसरी ट्रॉफी मध्ये मी कोणाकडे जाणार. चांगला चेंडू, एक धाव घेतली जाते. जलद वेगाने एक धाव धावून पूर्ण केली जाते. एकदम सांघिक धावफलक आपण पाहायला गेलो 14 या आकड्यावरचे दुसरं शतक प्रगतीपथावर आहे. आमच्यासोबत गुणलेखनाचे काम देखील करत आहेत आशिष सर. दुसऱ्या शतकाची सांगता झाली. 2 शतकांच्या समाप्तीकडे संघाची धावसंख्या आपण पाहायला गेलो तर 14 या आकड्यावर असेल. विजयासाठी आपण पाहिलं तर 27 धावांचा केवळ पाठलाग करायचा आहे, कारण तुमच्यामध्ये आपण शैली आहे, खेळ आहे, मात्र तो खेळ तुम्हाला दाखवावा लागेल, दमखम दाखवावा लागेल, धावा रोखाव्या लागतील. कारण आपण प्रथम फलंदाजी करत असताना पाहिला तर आपण 30 चेंडूमध्ये एकदम माफक आवाहन समोरच्या संघासमोर ठेवलं आहे. त्यामध्ये तुम्हाला प्रत्युत्तर करावं लागेल, चांगल्या प्रकारची गोलंदाजी मॅच मध्ये करावी लागेल. ते शतक कोणता गोलंदाज घेऊन येतोय पाहतोय, यश असेल. स्ट्रायकिंगला योगेश आहे. पॉईंटला पहिला चेंडू कटवला जातोय. खेळाडूवृत्ती दाखवले, कारण योगेशला माहिती आहे धावा होत आहेत, मग एक धावाने आपण हा सामना आपल्या खिशामध्ये देखील टाकू शकतो. त्याच उद्देशाने, कारण ज्यावेळी आपल्याला सलामीसाठी पाठवले जातं त्यावेळी कॅल्क्युलेशन असणं गरजेचं असतं. मिसफील्ड झाली आहे, चुकीला माफी नाही. एक धाव घेतली जाते, कारण एक धाव वाचवणं देखील गरजेचं आहे, कारण मैदानावर झालेले एक चूक आपल्याला विजयापासून दूर नेऊ शकते. प्रत्येक चेंडूवर आपण सर्वस्व देऊन खेळलं पाहिजे. चांगला फटका गॅप मध्ये खेळला कव्हरला, एक धाव घेतली जाते जरूर. संघाची धावत संख्या पोहोचली आहे
18 या आकड्यावर एक धाव 19 धावा 19 म्हटला तर 19 फेब्रुवारी आपल्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती श्री शिवाजी महाराजांची जयंती आणि तीच नॅशनल फिगर आपण स्कोर कार्डवर पाहतो आहोत. कारण एक धाव घेतली जाते पुन्हा एकदा खेळाडूती दाखवली आहे. 20 धावा झाल्या आहेत. 3 शतकाची सांगता झाली आहे. 3 शतकाच्या समाप्तीकडे संघ धावसंख्या 20 च्या आकड्यावर पोहोचली आहे. अजूनही आपण पाहिलं तर 2 शतक असतील. या 2 शतकांमध्ये धावा रोखायच्या आहेत. 7 धावा 12 चेंडू 7 धावांचं समीकरण मैदानामध्ये होत आहे. आपण हा सेमीफायनलचा सामना पाहतो आहोत. एका साईडला कणकवली तालुक्यातील बलाढ्य संघ उसरगाव, एका गावातले 7 खेळाडू या मानाच्या आणि या प्रतिष्ठेच्या स्पर्धेमध्ये खेळत आहेत. तर एका साईडने माडखोळ देखील संघ म्हणजे सावंतवाडीमधून दाखल झाला स्पर्धेमध्ये. कष्टाची पराकष्ट करून हे 2 संघ आज आमने सामने भिडताना आपण पाहायला मिळतात. त्यानंतर हाय व्होल्टेज मॅच म्हणजे आपल्याला सँडी स्पोर्ट कणकवली विपक्ष फ्रेंड सर्कल देवगड या 2 संघांमध्ये पाहायला मिळणार आहे. मात्र हा सामना कोणाच्या बाजूने जाईल पाहावं लागेल. पॉइंटला चेंडू कटवला जात आहे. गोलंदाजी मार्कवर ओमकार आहे. ओमकार म्हटलं तर गणेशाचं नाव. गणेशासारखी कामगिरी करावी लागेल. अचूक टप्पे टाकावे लागतील. रिव्हर्सिपचा बट केलाय जरूर. एक धाव घेतली जाते. 22 धावा झाल्यात. आता मात्र विजयासाठी 5 धावांची गरज असेल. केवळ 5 धावा. विजयी चौकार येईल का पाहावं लागेल. नाही. पॉइंटला चेंडू कटवला जातोय. आपण पाहिलं तर या शतकामध्ये प्रत्येक चेंडूवर एक धाव आली आहे. म्हणजे एक धावाला किती महत्व असतं हे देखील पहा. चांगला फटका ऑन साईडला खेळलाय जरूर. एक धाव घेतली जाते आणि संघाची धावसंख्या 24 आकड्यावर. 3 धावांची गरज असेल. चांगला फटका चुकीला माफी नाही. एक धाव घेतली जाते आणि संघाची धावसंख्या पोहोचली आहे 25. पाऊस देखील आलाय. पाऊस देखील चाहूल करून दाखवतोय. कारण आम्ही माडखोळ म्हणजे सावंतवाडीमधून आलो आहोत आणि हा सामना आम्ही विजयी करूच. शतकाची सांगता झाली आहे. 4 शतकांच्या समाप्तीकडे संघाची धावसंख्या 25. विजयासाठी 6 चेंडू 1 धावांची गरज. 6 ला 1 बनवायचं आहे. काय घडेल. 6 चेंडू मध्ये 1 धावा रोखेल का गोलंदाज पाहावं लागेल. कारण 6 चेंडू मध्ये 1 धाव रोखला तर आजच्या या युट्यूबच्या चॅनलवर देखील ज्याचा जय जयकार केला जाईल, मैदानावर देखील ज्याचं सेलिब्रेशन केलं जाईल, तो संग्राम तुला आठवावा लागेल. 6 चेंडू मध्ये 1 धावा. विनय असेल गोलंदाजी मार्कवर. चांगला फटका खेळलाय जरूर. सुरेश क्षेत्ररक्षण झाला आहे. 5 ला 1 बनवायचे आहेत. काय घडतंय काय बिघडतंय. दोन्ही सलामीवीर चांगल्या प्रकारे खेळतात. प्रतीक आणि योगेश. चांगला फटका ऑन साईडला खेळला. 1 धाव घेतली जाते आणि अशा प्रकारे विजयी होतोय माडखोळ हा संघ. तुमचे देखील हार्दिक हार्दिक अभिनंदन. या स्पर्धेमध्ये बॅड लक म्हणावं लागेल उसरगाव या संघाचं. आणि या ठिकाणी मला समालोचन करण्याची संधी माझे मित्र रुपी मोरे, त्यानंतर या स्पर्धेचे सर्व सूरजजी कदम, राहुलजी आंगणे. एक सुंदर आयोजन नियोजन आणि या अंतिम दिवसामध्ये आणि पहिल्याच सामन्यामध्ये मला समालोचन करण्याची संधी दिली त्याबद्दल तुमचे देखील मी लाख लाख आभार मानतो आणि या स्पर्धेची मी रजा घेतो. धन्यवाद. हॅलो. यानंतर आपल्या समोर दुसरा सेमीफायनलचा सामना. हाय व्होल्टेज मॅच. एका साईडला कणकवली तालुक्यातील बलाढ्य संघ तर एका साईडला देवगड तालुक्यातील बलाढ्य संघ. सँडी स्पोर्ट कणकवली विपक्ष फ्रेंड सर्कल देवगड. या 2 संघांमध्ये लढत होणार आहे. कोण असेल या 2 संघातील विजेता ते पाहण्यासाठी मायक्रोफोनवर थोडासा आवाज बदल. हिंदी मराठी कॉमेंटेटर म्हणून जे प्रसिद्ध आहेत गोड मनसू आवाज विवेकजी परब सर आपल्या समोर जोडले जातील. त्यांना विनंती करतोय आपण प्लीज या ठिकाणी या. यस धन्यवाद. वेलकम बॅक. पुन्हा एकदा आपण एका मोठ्या मॅच कडे जाणार आहोत. एक अजून एक मोठा सेमीफायनलचा थरा तुम्हाला पाहायला भेटणार आहेत.
एका बाजूला सँडी स्पोर्ट्स कणकवली संघ दाखल झालाय तर दुसऱ्या बाजूला तुम्हाला देवगड वरुण संघ फ्रेंड सर्कल देवगड. चला आपली प्लेइंग 7 घेऊन दोन्ही टीमला विनंती असेल आपण मैदानामध्ये या.